ओम नमो नारायणाय. आपण ऐकत आहोत श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या कथा. आज आपण गुरुचरित्रातला 18वा अध्याय म्हणजे दरिद्री ब्राह्मणाकडून शाकदान घेऊन त्याला लक्ष्मी प्राप्तीचा आशीर्वाद देऊन श्री गुरूंनी त्याला कसे कृपांकित केले ही कथा ऐकूया. औदुंबर क्षेत्री श्री गुरु गुप्त रूपाने राहत होते. त्या ब्रह्मचारी विप्रामुळे ते प्रकट झाले म्हणून ते पुढे निघाले. तिथून ते दक्षिण काशीला म्हणजे जिथे वारणेचा संगम होतो तिथे आले. ते तीर्थांना पावन करत करत ते पंचगंगा संगमावर आले. तिथे काशी प्रयाग अशी तीर्थे आहेत. हे जाणून प्रभू तिथे 12 वर्षे राहिले. तिथे अमरेश्वरजवळ एक औदुंबर वृक्ष आहे. त्या वृक्षाच्या तळी श्रीगुरू राहत असत. अमरेश्वराबरोबर तिथे 64 योगिनी पण राहत होत्या. त्यामुळे ते शक्तितीर्थ पण आहे. हा अमरेश्वर म्हणजे साक्षात विश्वनाथ. अमरेश्वराची पूजा केली की माणूस अमर होतो इतके या स्थानाचे महत्त्व आहे. प्रयागावर माघस्नान केल्यानंतर जे पुण्य मिळते त्याच्या 100 पट पुण्य इथे एक स्नान केल्याने मिळते. इथे कोटी तीर्थे आहेत. त्यातली अष्टतीर्थे प्रसिद्ध आहेत. त्या औदुंबर वृक्षातळी श्री गुरु गुप्त रूपाने राहिले. हे सध्याचे नृसिंहवाडी किंवा नरसोबावाडी हे प्रसिद्ध असलेले जागृत दत्तस्थान. तिथे श्री गुरूंच्या मनोहर पादुका आहेत. श्री गुरु दररोज अमरापूर गावात भिक्षेला जात. त्या गावात एक ब्राह्मण होता. तो वेदांचा अभ्यासक होता. त्याची पत्नी पतिव्रता होती. तो केवळ ब्राह्मणाकडूनच कोरडी भिक्षा घेऊन उदरनिर्वाह करायचा आणि कर्ममार्गाने आचरण करून सात्विक वृत्तीने राहत होता. त्याच्या दारात गेवड्याचा एक उंच वेल होता. त्याला रोज खूप शेंगा निघायच्या. जेव्हा एखाद्या दिवशी त्याला भिक्षा मिळायची नाही तेव्हा हे कुटुंब त्या शेंगांवरच आपली भूक भागवायचे. असा तो ब्राह्मण दरिद्री असला तरी पंचयज्ञ करून अतिथीचे भक्तीने पूजा करायचा. श्री गुरु एके दिवशी त्या ब्राह्मणाकडे भिक्षेला आले. ब्राह्मणाने त्यांना भक्तीने आदरपूर्वक घरी आणून त्यांची षोडशोपचारे पूजा केली. गेवड्याच्या शेंगाची भाजी भिक्षेत घेऊन श्री गुरूंनी ब्राह्मणाला त्याच्या दारिद्र्य नाशाचा आशीर्वाद दिला. बाहेर आल्यानंतर श्रीगुरूंनी त्या गेवड्याच्या वेलाचे मूळ जे अंगणभर पसरले होते तेच उपटून टाकले आणि आपण संगमावर निघून गेले. ते पाहून ब्राह्मण पत्नी आणि त्याची मुलं शोक करू लागली. आम्ही त्या यतीश्वराचं काय बिघडवलं होतं म्हणून त्याने आमच्या तोंडचा घास काढून जमिनीवर टाकला असे म्हणून ते रडू लागले. ते ऐकून ब्राह्मण तिच्यावर रागवला. म्हणाला, जे काही होतं ते आपल्याच प्रारब्धामुळे असतं. तो विश्वव्यापक नारायणच मुंगीपासून सर्वांना आहार पुरवतो. आपले पूर्वजन्मीचे जे काही सुकृत किंवा दुष्कृत असते ते आपल्यालाच भोगावे लागते. त्या यतीश्वराने आमच्याकडे भिक्षेला येऊन आमचे दारिद्र्य दोष घेऊन गेले आहेत. अशी पत्नीची समजूत काढून त्या ब्राह्मणाने जमिनीत असलेले मूळ खणायला सुरुवात केली. तर त्या वेलाच्या मुळाशी त्या ब्राह्मणाला मोहरांनी भरलेला एक धनाचा मोठा हंडा सापडला. तो पाहून त्या ब्राह्मण कुटुंबाला खूपच आनंद झाला. त्यांनी संगमावर जाऊन श्रीगुरूंची पूजा केली. घडलेला वृत्तांत सांगितला. श्रीगुरू त्यांना म्हणाले, हे कोणाला सांगू नका, नाहीतर लक्ष्मी तुमच्याकडे राहणार नाही. असे सांगून श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला वंशोवंशी अखंड लक्ष्मी राहण्याचा आशीर्वाद दिला. ज्यांच्या दर्शनाने सर्व पापांचे हरण होऊन सर्व दैन्य दारिद्र्य नष्ट होते त्यांची प्रत्यक्ष कृपा झाल्यावर काय कमी पडणार. हा ब्राह्मण म्हणजे श्रीपाश्री वल्लभांच्या अवतारातला नरसावधानी हा ब्राह्मण. त्यावेळी श्रीपादांनी त्याला त्याच्या दारातली राजगिऱ्याची भाजी मागितली होती. त्याला त्याने नकार दिला होता. त्या पापाचे फळ म्हणून पुढे जन्मभर दारिद्र्य भोगल्यानंतर
त्याच्याकडून भिक्षेमध्ये शाकदान घेऊन त्याला पुन्हा लक्ष्मीप्राप्तीचा आशीर्वाद देऊन श्री गुरु संगमावर निघून गेले. आज आपण इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हरि ओम तत्सत.